मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला, जे प्रकट करण्यासारखे नाही, जे मुळात सांगणे कठीण, ते बोल तुम्ही माझ्यासाठी बोललात. या पंचमहाभूतांची ब्रह्माच्या ठिकाणी आटणी होते. म्हणजे काय, तर प्रलयकाळी पंचमहाभूते ब्रह्मात पूर्ण विलीन होतात. जीवसृष्टी आणि महत्त्वे यांचे अस्तित्वच नाहीसे होते. तेव्हा तुम्ही हे जे ईश्वरी स्वरूप धारण करता, ते तुमचे अखेरचे विश्रांती स्थान आहे, हे मला ठाऊक आहे. ही तुमची स्वरूप स्थिती एखाद्या कृपणासारखी हृदयाच्या गाभाऱ्यात तुम्ही लपवून ठेवली होती, इतकी की तिचा ठाव वेदांनाही लागला नव्हता. ती तुमची दिव्य स्वरूप स्थिती तुमच्या अंतःकरणातले गुह्य माझ्या पुढे प्रकट केलेत. असे हे जे अध्यात्म ज्ञान आहे, त्यावरून भगवान श्री शंकराने आपले ऐश्वर्य ओवाळून टाकले होते, हे मला ठाऊक आहे. हे भगवंता, ती गुह्य अध्यात्म ज्ञानाची जाणीव, ती परमवस्तू माझ्या हाती तुम्ही एका क्षणात दिलीत, हे मी तुम्हाला सांगायला जावे तर मी तुमच्या ह्या दिव्य अस्तित्वाशी एवढा एकरूप झालो आहे की ते व्यक्त कर. आतापर्यंत मी महामोहाच्या महासागरात पार बुडून गेलो होतो, परंतु माझे दैव थोर की तुम्ही या मोहाच्या सागरात स्वतः उडी मारून मला बाहेर काढलेत. मग पार्थु देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे, वाच्य केले न बोलणे, कृपानिधे. जय महाभूते ब्रह्मी आटती, जीव महदादींचे ठाय फिटती, तैजे देव होऊन ठाकती, ते विसवणे शेषींचे. होते हृदयाचिये परिवरी, रोविले कृपणाचिये परी, शब्द ब्रह्मासी ही चोरी, जयाची केली. ते तुम्ही आजी आपुले, मज पुढा हिये फोडिले, जया अध्यात्मा ओवाळिले, ऐश्वर्य हरे. ते वस्तु मज स्वामी, एकी हेळा दिधली तुम्ही, हे बोलो तरी आम्ही, तुझ पासोनी भिन्न कैचे. परिसाचची महामोहाचिये पुरी, बुडाले या देखोनी सीसवरी, तुवा आपण पे घालोनी श्रीहरी, मग काढिले माते. तुझ्या ब्रह्मांडव्यापी अस्तित्वाव्यतिरिक्त या विश्वात अन्य कोणी आहे ही भाषाच खरी तर उद्भवत नाही. परंतु माझे दुर्दैव असे की मी माझ्या अर्जुन या नावाने माझे मर्त्य अस्तित्व या क्षणापर्यंत मिरवत होतो, द्वैत भावनेने जगत होतो. या विश्वात देहाने वावरणारा मी अर्जुन या विशेष नामाने ओळखला जात होतो. देहाच्या आंधळ्या अभिमानाने अहंकाराच्या गडद अंधारातून वाटचाल करीत होतो. या 100 कौरवांना बांधव म्हणून पुकारत होतो. इतकेच काय, परंतु मी यांचा वध केला तर मला पाप लागेल, मला नरकात जावे लागेल, अशी दुःस्वप्ने पाहत होतो. माझे सद्भाग्य असे की या वाईट स्वप्नांमधून भगवंता आपण मला खेचून बाहेर काढलेत. लक्ष्मीनाथा, गंधर्व नगरी सोडून तहान लागली म्हणून मृगजळाचे पाणी प्यायला मी धडपडू लागलो होतो. वास्तविक साप कापडाचा होता, परंतु या कापडी सर्पाने मला दंश केला आहे या भ्रमाने मला मात्र खऱ्या विषयाच्या लहरी यायला लागल्या होत्या. मिथ्या मृत्यू पावणाऱ्या या अर्जुन नावाच्या दुर्दैवी जीवास आपल्या तत्वज्ञानाच्या फुंकरीने वाचवलेत, जगवण्याचे श्रेय घेतलेत. विहिरीत पडलेल्या आपल्या प्रतिबिंबाला खरे मानून धाडकन उडी मारावी अशा बेतात उभ्या असलेल्या सिंहाला वाचवावे, तसे हे अनंता तुम्ही माझे रक्षण केले. एक तू वाचून काही, विश्वी दुजियाची भाष नाही, की आमुचे कर्म पाही, जे आम्ही आथी म्हणू. मी जगी एक अर्जुनु, ऐसा देही वाहे अभिमानू, आणि कौरवांते या स्वजनू.
आपुले म्हणे याही वरी याते मी मारीन, म्हणे तेणे पापे के रिगेन. ऐसे देखत होतो दुःस्वप्न, तो चेवविला प्रभू. देवा गंधर्व नगरीची वस्ती, सोडून निघालो लक्ष्मीपती. होतो उदकाचिया आरती, रोहिणी पीत ती किरडू तरी कापडाचे. परी लहरी येत होतिया साचे, ऐसे वाया मरतया जीवाचे. श्रेय तुवा घेतले आपुले प्रतिबिंब नेणता, सिंह कुहा घालील देखोनी आता. ऐसा धरिजे तेवी अनंता, राखिले माते. अगदी सत्य सांगतो भगवंता, मी मनाशी असा निर्धार केला होता की सातही सागर जरी एकत्र मिळाले, हे युग जरी प्रलयात बुडाले किंवा वरले आकाश जरी खाली निखळून पडले, तरी मी माझे बंधू म्हणजेच हे 100 कौरव जे आहेत त्यांच्याशी युद्ध करणार नाही. अशा या सतत वाढणाऱ्या अहंकारामुळे आग्रहरूपी पाण्यात मी खोलवर बुडी मारली होती. परंतु या अज्ञानी क्षणी तू जवळ होतास, हे केवढे माझ्यावर तुझे उपकार आहेत. तू नसतास तर एरवी मला या मोहजळातून कोणी बाहेर काढले असते. मी उगीच असा अभिमान बाळगला होता की आपण कोणीतरी श्रेष्ठ धनुर्धर आहोत. उगीच गोत्राचा अभिमान मनी बाळगला होता. माझ्या डोक्यात भलतेच वेड शिरले होते. परंतु भगवंता, तुम्ही माझे रक्षण केलेत. मागची गोष्ट सांगतो. लाक्षागृहात आम्ही पांडव जळत असताना आपण आम्हाला वाचवले होते. त्यावेळी मृत्यूचे भय फक्त या देहालाच होते. परंतु ही दुसरी चिंता सैन्यासकट देहाला जाळणारी ठरणार होती. तुला सांगतो, दुराभिमानी हिरण्याक्षाने माझी बुद्धी म्हणजेच जणू पृथ्वी ती काखोटीस मारली आणि तो मोहरूपी समुद्रातील विवरातून पातळात दडून बसला. तुझे उपकार असे की तू माझ्या या बुद्धीच्या सहाय्यास धावून आलास आणि जगाचा उद्धार करण्यासाठी पुन्हा एकदा वराह अवतार धारण केलास. एरहवी माझा तरी येतुले वरी, एथ निश्चय होता अवधारी. जे आताची साता ही सागरी, एकत्र मिळजे हे युगची आघवे बुडावे. वरी आकाशही तुटोनी पडावे, परिझुंजणे न घडावे गोत्रजेंशी मज. ऐसिया अहंकाराची वाढी, मिया आग्रह जळी दिधली होती बुडी. सांगची तू जवळा एरहवी काढी, कवणु माते. नाथिले आपण पा एक मानिले, आणि नहतया नाम गोत्र ठेविले. थोर पिसे होते लागले, परी राखिले तुम्ही. मागा जळत काढिलो जोहरी, तैते देहासीच भय अवधारी. आता हे जोहर वाहर दुसरी, चैतन्या सकट दुराग्रहे हिरण्याक्षे. माझी बुद्धी वसुंधरा सोदली काखे, मग मोहार्ण वगवाक्षे रिघोनी ठेला. तेथ तुझे नि गोसावी पणे, एक वेळ बुद्धीची ठाया येणे. हे दुसरे वराह होणे, पडिले तुझ. भगवंता, तुझे भक्तांसाठी सतत धावून येणे, त्यांचे रक्षण करणे केवळ अपार आहे. माझ्यापाशी फक्त एकच वाणी आहे. या एका वाणीने मी तुझे कसे वर्णन करणार सांग बरे. तू माझ्यासाठी 5ही प्राण अंथरलीस. तुझे माझ्यासाठी धावून येणे, माझ्यासाठी अथकपणे श्रम करणे कधीच वाया जाणार नाही. तुला लाभलेले यश म्हणजे मायेच्या आरंभापासून अंतापर्यंत
माझे अज्ञानी अस्तित्व तू आता नष्ट केलेस. आनंद सरोवरातील कमळे जशी फुललेली असतात तशी तुझी भक्ती आनंदाने फुलून आलेली दृष्टी ज्याच्यासाठी अनुग्रहाची प्रासादे निर्माण करतात त्या माणसांनाही मोहाची भेट घडवतात. ही घटना योग्य आहे का? हे दुबळे बोलणे कशाला हवे? वडवानलावर मृगजळाची वृष्टी होऊन काही उपयोग होतो का? हे उदारा, मी तर तुझ्या कृपेच्या गर्भागारात शिरून ब्रह्मरसाचे भोजन करीत आहे. त्यामुळे माझ्या मनातला मोहाचा अंधकार नष्ट झाला यात आश्चर्य ते कसले? तुझ्या चरणांना घट्ट मिठी मारून सांगतो की माझा तू उद्धार केला आहेस. ऐसे अपार तुझे केले, एकी वाचा कायमी बोले, परिपाच ही पालव मोकलिले मज प्रती, ते काही न वचेची वाया, भले यश फावले देवराया, जे साध्यंत माया निरसली माझी, आजी आनंद सरोवरींची कमळे, तैसे हे तुझे डोळे, आपुलिया प्रसादाची राऊळे, जया लागी करीती, हा होतयाही आणि मोहाची भेटी, हे कायसी पाबळी गोठी, केवती मृगजळाची वृष्टी, वडवानळेसी आणि मी तव दातारा, ये कृपेची रिघोनी गाभारा, घेत आहे चारा ब्रह्मरसाचा, तेणे माझा जी मोह जाये, एथ विस्मो काही आहे, तरी उद्धरलोकी तुझे पाये, शिवतले आहाती.